आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आहेत। भास्करजी, खरं तर देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेतलेली आहे, आपल्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे। काय नेमकं बैठकीमध्ये मागणी केली आहे? उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्ष नेता पद या दोन संदर्भात मागणी केली आहे का? आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना भेटलो आणि त्यांना काही दाखले देऊन, काही उदाहरणं देऊन, संख्येनं कमी असले तरी सुद्धा विरोधी पक्षाला विधानसभेचं उपाध्यक्षपद देण्याची जी प्रथा परंपरा होती ती खंडित झालेली आहे, ती आपण पुन्हा सुरू करावी अशी विनंती केली। त्याचबरोबर देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा विरोधी पक्ष संख्येनं कमी असला तरी त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याची उदाहरणं आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेली आहेत आणि कायद्यामध्ये आणि नियमामध्ये कुठेही विरोधी पक्षनेता निवडण्याकरता सदस्य संख्येची गरज नाही हेही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि म्हणून विधानसभा उपाध्यक्षपद आणि राज्याचे विरोधी पक्षनेतेपद हे विरोधी पक्षाला मिळावं ही आम्ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। सीएमनी काय नेमकं म्हटलं आहे? सीएमनी त्यांच्या बोलण्यातून असं आलं की शेवटी लोकशाहीची बूज राखली पाहिजे, लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे। मी आपल्या विनंतीचा या विषयामध्ये गांभीर्यानं विचार करण्याचा विचार करेन। त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारचा अंतिम शब्द दिलेला नाही, एवढंच मी सांगेन। कमिटमेंट लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे असं नाही का वाटत? कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते पद रिक्त आहे। असं आहे की कमिटमेंट पूर्ण होण्याची वेळ ही उद्यापासून सुरू होते। अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर उपाध्यक्षपदाची निवड होते, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेत्याची निवड होते। मला असं वाटतं ती उद्यापर्यंत पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे। जर उपाध्यक्ष पदावरून जर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर मग अध्यक्ष पदासाठी बिनविरोध करण्यासंदर्भात काही चर्चा झाली का? नाही, त्या आम्ही विरोधी पक्ष म्हणजे अध्यक्ष पदाच्या जागेवर उमेदवारी अर्ज भरायचाच नाही, त्याच्याऐवजी जुन्या परंपरा चालू करण्याकरची विनंती राज्याच्या सत्ताधाऱ्यांना करायची असं ठरवलं होतं, त्याप्रमाणे आम्ही विनंती केली। प्रश्न विचारते, तालिका अध्यक्ष म्हणून आपण अनेक पदं भूषवलेली आहेत, आपलं नावही उपाध्यक्ष पदासाठी चर्चेमध्ये आहे। नाही, मला माहीत नाही ह्या विषयाचं। मुळामध्ये सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद आणि उपाध्यक्षपद विधानसभेचं देणार की न देणार याच्यावरच निर्णय नाही, त्यामुळे नावाच्या चर्चेला काही अर्थ नाही। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर उपाध्यक्ष पद ची मागणी जी आहे ती सध्या विरोधी पक्षानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली बघायला मिळत आहे आणि त्यामुळे जर या सगळ्या पदाबद्दल सकारात्मक प्रतिसाद असेल तर निश्चितच बिनविरोध अध्यक्षपदाची निवड होणार असल्याची देखील चर्चा या बैठकीमध्ये झाली असल्याची माहिती मिळते आहे। कॅमेरा पर्सन राकेश सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।